नमस्कार मित्रांनो, काल विधानसभा 2024 महाराष्ट्र राज्याची निवडणूक पार पडली। धो पैशांचा पाऊस पडला, धो पाऊस पडला। काल अमेरिकेच्या एका टीव्ही चॅनलने एक बातमी दिली मित्रांनो की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये या देशाच्या जगाच्या भूतलावावर जेवढी पैशांची वाटप झाली नाही तेवढी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये वाटप झाली मित्रांनो। जळगाव जिल्ह्यामध्ये तर अक्षरशः पैशांचा पाऊस पडत होता। काल पाचोऱ्या तालुक्यामध्ये 12-1 वाजेपर्यंत जेवढं मतदान झालं पाहिजे होतं त्याचं 20% सुद्धा मतदान झालेलं नव्हतं मित्रांनो। आणि नंतर 3 नंतर पावसाचा पाऊस जसा पडावा तसा पैशाचा पाऊस पडला आणि रात्री 10 वाजेपर्यंत मित्रांनो मतदान चालू होतं। मला सकाळी एक रिटायर पोलीस अधिकारी भेटले। त्यांनी सांगितलं, रमेश आबा, माझ्या आयुष्यात मी 37 वर्ष पोलीस खात्यामध्ये नोकरी केली। त्या 37 वर्षाच्या कालखंडामध्ये कधी एवढा पैसा वाटला गेला नाही तेवढा इथे पैसा वाटला गेला। हा पैसा कोणाचा होता मित्रांनो? जो महाराष्ट्र विकला गेला आपला गुजरातला, त्याची जी किंमत मिळालेली होती ना, तो पैसा होता मित्रांनो। मित्रांनो, विचार आपल्याला करायचा आहे कशा प्रकारची निवडणूक झाली। आमच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात तर मित्रांनो पैशांचा पाऊस तर पडलाच, पण दुसरी एक निवडणूक नीती आखली गेली की मी तर पैसे वाटेल, मी 1000 2,000 रुपये फुलीप्रमाणे पूर्ण मतदारसंघामध्ये पैसे वाटेल, पण विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे प्रतिनिधी गावात बी पोहोचले नको पाहिजे, त्यांच्या मतदान याद्या बी नको पोहोचले पाहिजे म्हणून रोडवर फाट्यावर 10 गुंड लाठ्या काठ्या घेऊन गाड्या चेक करत होते, मारहाण करत होते। काल 10-20 लोकांना मारहाण झाली। माझी स्वतःची ही गाडी फुटली। मी त्याचं भांडवल करणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे। माझी गाडी काल 10:30 वाजता फुटली। रात्री 3 वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला होतो। पोलीस स्टेशनचे कागदपत्राची FIR मी सकाळी 5-5:30 वाजेपर्यंत ते सोशल मीडियावर व्हायरल केले। सकाळी 6:30 वाजता आंघोळ 6-6:30 वाजता आंघोळ केली आणि सकाळी 7 वाजता मी पाडदी बूथवर उभा होतो मित्रांनो। त्याचं मला कौतुकी करायचं नाही, त्याविषयी बोलायचं नाही, परंतु विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे मतदान याद्यासुद्धा पोहोचायला नको पाहिजे अशा प्रकारची निवडणूक होते मित्रांनो। एक 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक मला सकाळी भेटले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात असे पैसे वाटण्याची निवडणूक मी बघितलेली नाही। मित्रांनो, माझा शेतकरी बापाला, माझ्या त्या बेरोजगार तरुणाला प्रश्न आहे, माझ्या त्या लाडक्या बहिणीला प्रश्न आहे, शेतकरी राजा, तू जर ह्या निवडणुकीमध्ये पैसे घेतले असतील माझ्या बापा, तर तुला आता तो अधिकार कुठे राहील की माझ्या शेतीला भाव भेटत नाही। बेरोजगार तरुणा, जर तू पैसे घेऊन नच मतदान केलं असेल मग तुला नोकरी मिळत नाही, याचा बोलण्याचा अधिकार तरी तुला कुठे राहणार आहे? माझ्या लाडक्या बहिणी, जर तू खरंच पैसे घेऊनच मतदान केलेलं असेल तर मग महिलांवर अत्याचार झाला म्हणून आवाज उठवण्याचा अधिकार माझ्या बहिणी तू कुठे राहिलेला आहे? मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लाखो लोकांनी आपलं जीवन अर्पण केलं या देशाला। वरून जर ते बघत असतील आणि म्हणत असतील, अरे यांच्यासाठी मी बलिदान दिलं। मित्रांनो, मला आज माफी मागायची, मला बाबासाहेबांची माफी मागायची। बाबासाहेब, तुम्ही आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिला, आम्ही नाही किंमत करू शकत हो त्याची। कोणी 1000ने, कोणी 2000ने, कोणी 200ने, कोणी 500ने, कोणी दारूच्या बाटलीवर, कोणी मटणाच्या बोटीवर विकलं जात आहे। बाबासाहेब, बाबासाहेब आम्हाला माफ करा। शहीदांनो, आम्हाला माफ करा। तुम्ही जे आम्हाला ज्या लायकीचे समजत होते, खरंच आम्ही त्या लायकीचे नाही आहे। आम्हाला माफच करून द्या बाबासाहेब। तुम्ही माझ्या देशासाठी शहीद झाल्यानं
तुम्ही आमच्यासाठी शहीद झालाय, पण आम्हाला माफ करा. फार वाईट परिस्थिती आहे. निवडून आलेल्या सर्वांना मी 23 तारखेला निवडून आलेल्या सर्वांना शुभेच्छा देईल आणि सांगेल की जर आपल्या परिवारासाठी, आपल्या पोरांसाठी, आपल्यांसाठी प्रॉपर्टी कमवणी बाद झाली असेल तर आता थांबा. आता माझ्या या भोड्या जनतेसाठी, भोड्या बाबड्या जनतेसाठी, माझ्या शेतकरी बापासाठी, माझ्या बेरोजगार तरुणांसाठी, माझ्या महिलांसाठी, माझ्या दीनदलित गरिबांसाठी, दुबळ्यांसाठी, वंचितांसाठी आपण ही पुढची सत्ता गाजवावी आणि वापरावी अशी मी विनंती करेल. मित्रांनो, माझे विचार जर आपल्याला आवडत असतील तर आपला रोखठोक रमेश माणिक पाटील म्हणून हा माझा नंबर सेव्ह करून घ्या. माझा नंबर आहे 97 640 70070. माझं हा नंबर आपल्या गावातल्या ग्रुपमध्ये ॲड करा. मी काही थांबणार नाही आहे, मी काही बंद होणार नाही आहे. कारण मी नेहमी सांगतो कि गलत का विरोध कीजिए, गलत का विरोध कीजिए. राजकारण हो या समाज, इतिहास आवाज उठाने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं. मी आवाज उठवणाऱ्यामधला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं हे समाज परिवर्तनासाठी ज्याला आवाज उठवता असेल त्याने आवाज उठवा, ज्याला लिहिता येत असेल त्याने लिहा, ज्याला आर्थिक मदत करता येत असेल त्याने आर्थिक मदत करा, ज्याला बोलता येत असेल त्याने बोला. मी बोलणाऱ्यांमध्ये निश्चितच राहणार आहे. माझ्या आवाजाला तुम्ही जर हे सर्व काही करू शकत नसेल तर माझा आवाज पोहोचण्यासाठी आपल्या गावागावाच्या ग्रुपमध्ये माझा नंबर हा ॲड करा अशी मी आपल्याला विनंती करतो. पुन्हा सांगतो,